नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 12 साधी यंत्रे याचा आपण ह्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात सुद्धा हाच पाठ पाहिला. साधी यंत्र म्हणजे काय, गुंतागुंतीची यंत्र कोणती आणि गुंतागुंतीची यंत्र म्हणजे काय ते आपण पाहिलं. आणि आपण मागच्या भागामध्ये काय पाहिलं तर साधी यंत्र कुठली पाहिली तर उतरण आणि पाचन याच्याविषयी आपण माहिती पाहिली. आपण आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत तर तरफ हे एक साधं यंत्र आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आणि तर्फेचे 3 प्रकार आहेत, म्हणजे बल, भुजा आणि टेकू. यांच्या स्थानावरून तर्फेचे जे 3 प्रकार पडतात त्या 3 प्रकारांविषयी आपण माहिती घेणार आहोत. तरफ. आता मुलांनो मला सांगा तुम्ही की आता तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये समजा एखादा मोठा दगड आहे, तर तुमचे बाबा किंवा तुमचे कोणी गावातले म्हणजे दुसरे बाबांचे मित्र वगैरे तर तो दगड काढतात ना बाजूला. मग तो कशाने काढतात माहिती आहे का तुम्हाला? कशाने काढतात? तुम्ही तर बघितलंच असेल. कशाने काढतो आपण? तर कशाने काढतात? पहार वापरतात की नाही गावामध्ये, जे लोखंडाची अशी एक लांब काठीसारखी म्हणजे जे यंत्र असतं म्हणजे अवजार असतं त्याला आपण काय म्हणतो? पहार म्हणतात. आणि मग ते पहाराच्या साहाय्याने आपण एखादा दगड असेल तर तो आपण बाजूला करण्यासाठी वापरतात. म्हणजेच काय तर शेतकरी शेतात रुतलेला मोठा दगड काढण्यासाठी एक मजबूत पहार वापरतात. आणि या पहारीलाच काय म्हणतात? ह्या अशा यंत्राला काय म्हणतात तर तरफ असे म्हणतात. काय म्हणतात? तरफ असे म्हणतात. मग मुलांनो मला सांगा बरं, हे तरफ अजून कुठे कुठे वापरतात बरं? तुम्ही तर पाहिलीच असाल ना. प्रत्येक वेळेला गावामध्ये कधी कधी रस्ता म्हणजे आपल्याला कधी रस्ता खोदतात, मग तेव्हा तो रस्ता कशाने खोदतात तर पहारेनेच खोदतात, माहिती आहे ना. किंवा एखादी घराची भिंत जर पाडायची असेल तर ती पाडण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग होतो? म्हणजे खोदण्यासाठी आपल्याला पहारीचा उपयोग होतो. दगड बाजूला करण्यासाठी सुद्धा पहारीचा उपयोग होतो. मग आता हे तरफ, आता म्हणजे पहार म्हणजेच काय तर तरफ. तुम्हाला तरफ म्हणजे कळलं काय असेल तर. मग आता ही तरफ वापरून कोणकोणती आपण कामं करू शकतो, म्हणजे कोणकोणती कामं करता येतात तरफ वापरून? तर आपली एखादी जड वस्तू असेल तर ती पकडण्यासाठी सुद्धा तर्फेचा उपयोग होतो. आणि एखादी वस्तू उचलण्यासाठी सुद्धा तर्फेचा उपयोग होतो. आता बाटलीचे समजा झाकण काढायचं आहे, आपण बाटलीचं झाकण ओपनरने काढतो, म्हणजे ती सुद्धा एक तरफच आहे. तर्फेच्या म्हणजे तरफच आहे. आणि त्याच्यानुसार आपण त्या म्हणजे एखाद्या बाटली म्हणजे आपले कोल्ड्रिंक सोड्याचं माहिती आहे ना, ते किती घट्ट झाकण असतं, मग ते काढण्यासाठी तर्फेचाच उपयोग होतो. मुलांनो तुम्हाला माहिती आहे का, तर्फेचे बल, भार आणि टेकू हे 3 भाग असतात. काय कोणते भाग असतात? तर्फेचे किती भाग असतात तर बल, भार आणि टेकू. आता तर्फेचा दांडा ज्या आधारावर टेकवलेला असतो त्याला काय म्हणतात? तर्फेचा टेकू असे म्हणतात. हे बघा इथे आकृतीमध्ये दिसते की तर्फेचा दांडा ज्या आधारावर टेकवलेला असतो त्याला काय म्हणतात? तर्फेचा टेकू असे म्हणतात. आणि ती तरफ आहे ना, ही टेकूभोवती फिरते. काय? तरफ टेकूभोवती फिरते. आणि तर्फेने जी वस्तू उचलली जाते, कळलं, किंवा ज्या बलाविरुद्ध तरफ काम करते तिला काय म्हणतात? भार म्हणतात. म्हणजे आपल्याला समजा आता एखादा दगड त्या तर्फेने उचलायचा आहे, काय आपल्याला तर्फेने एखादा दगड उचलायचा आहे किंवा एखादी वस्तू उचलायची आहे, मग तर्फेने जी वस्तू उचलली जाते किंवा ज्या बलाविरुद्ध तरफ काम करते तिला काय म्हणतात? भार म्हणतात. काय म्हणतात? भार असे म्हणतात. तर टेकूपासून, तर तुम्हाला टेकू कुठे आहे तो कळला, तर टेकूपासून भारपर्यंतच्या तर्फेच्या भागाला काय म्हणतात तर भारभुजा म्हणतात. काय म्हणतात? टेकूपासून भारपर्यंतच्या तर्फेच्या भागाला भारभुजा असे म्हणतात. वस्तू उचलण्यासाठी दांड्याच्या दुसऱ्या भागावर बल लावले जाते. आता आपल्याला समजा एखादी वस्तू उचलायची आहे तर काय करणार तर वस्तू उचलण्यासाठी काय तर दांड्याच्या दुसऱ्या भागावर आपल्याला जोर लावावा लागणार ना, तेव्हा तर ती वस्तू उचलेल. म्हणजे काय तर बल लावावं लागेल. कळलं. मग टेकूपासून बलापर्यंतच्या तर्फेच्या भागाला बलभुजा असे म्हणतात. काय तर टेकूपासून बलापर्यंतच्या तर्फेच्या भागाला काय म्हणतात तर बलभुजा असे म्हणतात. आता मुलांनो तर्फेचे म्हणजे आपण 3 प्रकार पाहिले. कुठले कुठले तर बल,
कुठले पाहिले तर बल, भार आणि हे टेकू. आणि ह्या आता बल, भार आणि टेकू या तिन्ही म्हणजे यांच्या स्थानानुसार या तर्फेचे 3 प्रकार पडतात. कुठले तर 3 प्रकार पडतात ते आपण आता पाहूयात. आता तर्फेचा पहिला प्रकार आपण आता कुठला पाहणार आहोत तर तर्फेचा पहिला प्रकार. मग त्याच्यासाठी आपल्याला एक छोटीशी आपण कृती करूयात. काय करायचं तर टेबलावर एक पेन्सिल ठेवायची. तुम्ही घरी पण करू शकता, आता सुद्धा तुम्ही करून बघा, मग तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल. टेबलावर एक पेन्सिल ठेवायची, कळलं. तिला काटकोन करेल अशी एक पट्टी तिच्यावर ठेवायची. कुठलीही पट्टी असेल ना तिच्यावर ठेवायची. पट्टीच्या एका टोकावर काय ठेवायचं पेपरवेट ठेवायचं. पेपरवेट काय ठेवायचं एका टोकावर पेपरवेट ठेवायचं. दुसऱ्या टोकावर बोटाने दाब देऊन हा पेपरवेट उचलायचा. काय करायचं तर दुसऱ्या टोकावर बोटाने दाब देऊन पेपरवेट उचलायचं. हे इथे दाखवलेलं आहे बघा, बोटाने दाब दिलेला आहे की नाही तर तिथे आकृतीमध्ये दिसतंय. आकृतीमध्ये एका साईडला काय केलेलं आहे एक पेन्सिल ठेवलेली आहे. नंतर काय केलंय तिथे हे भार म्हणजेच पेपरवेट ठेवलेला आहे एका साईडला. आणि काय केलेलं आहे दुसऱ्या टोकावर बोटाने दाब देऊन पेपरवेट उचलला. आता या तर्फेचे भारभुजा, बलभुजा आणि टेकू कोणते आहेत बरं? आपल्याला तर माहिती आहेत ना. तर आता ही एक तरफ बनवलेली आहे. तर ह्या तर्फेचे आता तुम्ही सांगा भारभुजा कोणते आहेत, बलभुजा कोणती आणि टेकू कोणते? तर भारभुजा म्हणजे पेपरवेट हे काय आहे भारभुजा आहे. आणि बलभुजा कुठून म्हणजे आपण ज्या पट्टीवर जेव्हा बल लावले तिथून ते पेन्सिलपर्यंतचा पट्टीचा भाग हे काय आहे बलभुजा आहे. आणि टेकू कोणता तर टेकू पेन्सिल. कळलं का तुम्हाला? या तर्फेचे भारभुजा कुठल्या आहे तर पेपरवेट हे काय आहे भारभुजा आहे. बलभुजा कुठली आहे तर आपण जिथे बोटाने बल देऊन जो म्हणजे पट्टीवर जिथे बोटाने बल दिलेला आहे ना तिथपासून ते पेन्सिल पट्टी म्हणजे तिथपासूनचा तो पेन्सिलपर्यंतचा भाग. आणि टेकू कोण टेकू पेन्सिल. कळलं? आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का की आता पेपरवेटपासून पेन्सिलचे अंतर प्रत्येक वेळी 4 सेमीने वाढवत जायचे. कुठपासून लक्षात ठेवा एकदम व्यवस्थित. पेपरवेटपासून म्हणजे इथून कुठून पेपरवेटपासून पेन्सिलचे अंतर प्रत्येक वेळी 4 सेमीनी वाढवत जा. आणि प्रत्येक अंतरावर पेपरवेट उचलला जातो का ते पहा. काय तर प्रत्येक अंतरावरून पेपरवेट उचलला जातो का ते पहा. काय आढळतं काय केलं की पेपरवेटपासून पेन्सिलचे अंतर प्रत्येक वेळी 4 सेंटीमीटर वाढवत जा. आणि प्रत्येक अंतरावरून पेपरवेट उचलला जातो का ते पहा. काय आढळतं तर जसे जसे आपण अंतर वाढवतो काय अंतर जसे जसे आपण वाढवतो तसे पेपरवेट उचलायला आपल्याला जास्त बल लावावं लागतं. कळलं? जसे जसे आपण म्हणजे पेपरवेटपासून पेन्सिलचं आपण जसं जसं अंतर वाढवतो तसं काय होतं तर आपल्याला अंतर वाढवल्यामुळे आपल्याला काय होतं तर पेपरवेट उचलण्यासाठी आपल्याला अधिक बल लावावं लागतं. आणि आता काय होतं तर भारभुजांच्या तुलनेत भारभुजा म्हणजे कुठे पेपरवेट. बलभुजा जसजशी लांब जाते म्हणजे आपण जो बलभुजा असते ती जसजशी लांब होत जाते तसतसे पेपरवेट उचलण्यासाठी कमी बल लावावे लागते. हे तुम्ही करून बघा. कळलं? बल लावावे लागते. हा तर्फेचा पहिला प्रकार होय. कळलं का? जसं काय भारभुजांच्या तुलनेत बलभुजा जसजशी लांब होत जाते तसतसं काय होतं पेपरवेट उचलण्यासाठी कमी वेळ लागतो. कमी बल लावावे लागते. हा तर्फेचा पहिला प्रकार आहे. मुलांनो आता आपण तर्फेचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. मला सांगा तुम्ही सॉसची बॉटल बघितलेली आहे आणि त्याचं झाकण कसे उघडता तुम्ही? काय करता? ओपनरने उघडता की नाही? पण ते ओपनर म्हणजे सॉसच्या बाटलीचे झाकण काढताना आपण ओपनर कसे वापरतो? काय करतो आपण सांगा? आपण काय करतो त्या घट्ट झाकणावर काय करतो ओपनर ठेवतो आणि काय करतो त्याच्या ओपनरच्या विरुद्ध दिशेने आपण बल लावतो आणि ते वर उचलतो. काय करतो ओपनरच्या विरुद्ध दिशेने बल लावतो आणि ते वर असं उचलतो आणि मग ते झाकण निघतं. कळलं? आता बघा ह्या चित्रात बघा त्याप्रमाणे तुम्ही कृती करा. बघा ह्या चित्रामध्ये काय दाखवले ओपनर
झाकणावर ठेवून काय करायचं, घट्ट बसलेले झाकण काढण्यासाठी आपण ओपनरच्या विरुद्ध टोकावर बल लावून ते वर ओढतो, आहे की नाही. मग तेव्हा झाकणही वर ओढले जाते. मग यावेळी ओपनर काय होतो, तो टेकूभोवती फिरतो. काय होतो, ओपनर टेकूभोवती फिरतो. यावेळी मला सांगा आता, भार, टेकू व बल कुठे असतात. तुम्हाला तर बल माहिती आहे, बल तर काय ओपनरच्या विरुद्ध टोकाला असते. भार कुठे असतं, तर भार झाकणाजवळ असतो. भार कुठे असतो, झाकणाजवळ असतो. आणि टेकू कुठे असतो, तर ओपनरच्या टोकाला असतो. ओपनरच्या टोकाला काय असतो, तर टेकू असतो. कळलं. तर बाटलीचे झाकण काढताना आपण ओपनर कसे वापरतो ते कळलं की त्याच्यावर ओपनर ठेवायचं घट्ट, ह्याच्यावर कशावर, झाकणावर. आणि काय करायचं, विरुद्ध दिशेने बल लावायचं आणि ते वर उचलायचं. काय करायचं, बल लावून ते वर ओढायचं. मग ते आपोआप झाकण ही वर निघतं. कळलं. आणि मग त्यावेळी बल कुठे असतं, तर बल हे अपोजिट साईडला म्हणजे ओपनरच्या विरुद्ध साईडला असतं. आणि भार झाकणावर असतो आणि टेकू ओपनरच्या समोर असतो. कळलं की आपण कसं बाटलीचे झाकण म्हणजे सॉसच्या बाटलीचे झाकण आपण कसे उघडायचे, तर तुम्ही स्वतः हे उघडू शकता. म्हणजे हा आता तर्फेचा दुसरा प्रकार आहे. आता आपण तर्फेचा तिसरा प्रकार पाहणार आहोत. मुलांनो, तुम्हाला आता चिमटा पाहिलात का. आई जेव्हा आपली फुलका बनवते तेव्हा तो चिमटा यूज करतो की नाही आपण, किंवा पापड तळताना आपण चिमटा पाहतो. किंवा चिमटा तुम्ही पाहिलेला आहात सगळ्यांनी घरामध्ये. जर स्वयंपाकघरात तुम्ही जर जात असाल तर तुम्हाला चिमटा हा माहीत असेलच. आई जेव्हा तुमची पापड तळते तेव्हा पण चिमटा वापरते, जेव्हा फुलके बनवते तेव्हा सुद्धा चिमटा वापरते. आणि वस्तू पकडण्यासाठी आपण चिमटा वापरतो. आपण इझिली चिमटा कसा वापरतो, तर काय एखादी वस्तू आपण त्या चिमट्याच्या समोर म्हणजे समोर असते त्या समोरमध्ये पकडतो ना. त्या दोन भुजा असतात, दोन भाग असतात की नाही, त्या दोघांमध्ये आपण एखादी वस्तू काय करतो म्हणजे पकडतो. पकडण्यासाठी त्याचा वापरतो. आणि आपण जोर कुठून देतो, तर त्याच्या चिमट्याच्या मध्यभागेतून आपण त्याला जोर देतो. मग आपण आता तर्फेचा हा तिसरा प्रकार पाहणार आहोत. तर आपण चिमट्याने एखादी वस्तू कशी उचलतो हे आपण आता पाहूयात. चिमट्याच्या दोन भुजांच्या टोकाला वजन म्हणजे भार असतो. हे बघा, हे दोन टोकं आहेत की नाही, हे बघा आकृतीमध्ये मी पॉइंटर दाखवते तिथे पहा. चिमट्याच्या दोन भुजांच्या टोकाला वजन म्हणजेच भार असतो. दोन भुजांच्या मधल्या भागावर आपण बल लावतो. आपण दाबतो की नाही मध्ये, मग दोन भुजांच्या मधल्या भागावर काय लावतो आपण, जोर लावतो. जोर म्हणजे बल लावतो की नाही. म्हणजे बल हे तर्फेच्या मध्यभागावर लावले जाते. मग तर्फेच्या कुठे लावले जाते, मध्यभागावर लावले जाते. आणि टेकू व भार, टेकू कुठे असतो, टेकू हा बघा इथे असतो शेवटला. मग टेकू व भार हे तर्फेच्या दोन टोकावर असतात. हा भार ह्या टोकावर आहे, तर टेकू ह्या टोकावर आहे. आणि बल कुठे आहे, तर मध्ये आहे. काय आहे, आता टेकू ह्या टोकावर आहे आणि भार कुठे आहे, इथे आहे. आणि बल कुठे आहे, तर मध्ये आहे. मग बल, टेकू आणि भार यांच्या स्थानावरून तर्फेचे 3 प्रकार पडतात. ते आपण आता पाहिले. पहिल्या भागामध्ये काय पाहिलं, दुसऱ्या भागामध्ये काय पाहिलं, आणि आता तिसऱ्या भागामध्ये कुठे आहे, तर टेकू आणि भार हे दोन्ही टोकाला आहेत आणि बल हे मध्ये आहे. कळलं. आता आपण जे 3 भाग तर्फेचे 3 प्रकार पाहिले की नाही. 3 प्रकार कोणते म्हणजे ते 3 प्रकार पाहिले. म्हणजे कुठल्या स्थानानुसार बल, भार आणि टेकू यांच्या स्थानानुसार आपण यांचे 3 प्रकार पाहिले. आपण इथे आता थोडक्यात बघूया. तर्फेचा पहिला प्रकार. पहिल्या प्रकारामध्ये आपण काय पाहिलं, तर तर्फेच्या पहिल्या प्रकारात टेकू मध्ये असतो. हा बघा, हा टेकू कुठे असतो, मध्ये असतो. जी पेन्सिल बघितली होती ना आपण जो प्रयोग केला होता, पेन्सिल काटकोनात ठेवली होती, तिथे टेकू कुठे असतो, मध्ये असतो. व एका टोकाला भार असतो व तर दुसऱ्या टोकाला बल असतं. कळलं. काय असतं, टेकू मध्ये असतो, भार एका टोकाला असतो आणि बल एका टोकाला असतो. तर्फेच्या दुसऱ्या प्रकारामध्ये काय होतं, दुसऱ्या प्रकारामध्ये आपण कुठला पाहिला, तर ओपनरचा. कळलं. मध्यभागी भार होता की नाही, मध्यभागी भार आणि एका बाजूला टेकू आणि दुसऱ्या बाजूला बल, हा तर्फेचा दुसरा प्रकार होता आहे. आता तर्फेचा तिसरा प्रकार आपण आत्ताच बघितला, जो चिमट्याचं उदाहरण घेतलं होतं ते. तर तिथे काय असतं, मध्यभागी बल असतं. हे बघा, हे बल कुठे, मध्यभागी. टेकू एका टोकाला, भार एका बाजूला.
कळलं? टेकू एका बाजूला, भार एका बाजूला आणि मध्यभागी काय असतं तर बल असतं. हा कुठला आहे? तर्फेचा तिसरा प्रकार आहे. म्हणजे आपण तर्फेचे किती प्रकार पाहिले? कशाच्या म्हणजे बल, टेकू आणि भार यांच्या स्थानानुसार तर्फेचे 3 प्रकार पाहिले. पहिल्या प्रकारामध्ये काय? टेकू मध्यभागी आहे, भार एका बाजूला आहे आणि एका टोकाला तर बल दुसऱ्या टोकाला. आता दुसऱ्या प्रकारामध्ये काय आहे तर मध्यभागी भार आहे, एका बाजूला बल आहे, एका तर दुसऱ्या बाजूला टेकू आहे. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये काय आहे? बल मध्यभागी आहे, टेकू एका बाजूला एका टोकाला आणि भार हे एका टोकाला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण तर्फेचे 3 प्रकार पाहिले. कशाच्या स्थानानुसार तर बल, भार आणि टेकू यांच्या स्थानानुसार तर्फेचे 3 प्रकार आपण पाहिले. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो? तर आज आपण तरफ, एखादा दगड किंवा एखादी भिंत किंवा एखादा आपल्याला दगड बाजूला करायचा आहे तर आपण त्याला सारण्यासाठी एक अवजार आहे, त्या अवजाराचा उपयोग करतो. तर त्या यंत्राला काय म्हणतात? तर तरफ असे म्हणतात. तर्फेचे 3 प्रकार आहेत. कुठले? तर बल, टेकू आणि भार. आणि ह्या तर्फेच्या हे जे 3 प्रकार आहेत, जे बल, भार आणि टेकू यांच्या स्थानानुसार तर्फेचे 3 प्रकार पडतात, ते आपण पाहिले. आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत? तर पुढच्या भागामध्ये आपण कप्पी आणि आस आणि चाक या साध्या यंत्रांविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आणि यंत्रांची निगा कशी राखली जाते याची पण आपण माहिती करून घेणार आहोत. धन्यवाद.